मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बच्चू कडू आज मुंबईला येणार। कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार। शिष्टमंडळाच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून संवाद। आंदोलन न थांबवता चर्चा, कडूंची भूमिका। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल बंद केल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडूंचा इशारा। शेतकरी प्रश्नी कडूंचा आक्रमक पवित्रा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक, आम्ही चर्चेचं निमंत्रण दिलंय, चर्चा करावी, लोकांना त्रास होईल असं करू नये। बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। मनोज जरांगे बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार। मनोज जरांगे काही वेळात बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी दाखल होणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी रडीचा डाव सुरू केला। 7-12 कोरा करायचा नाही, हे सरकारनं ठरवलंय। आगे आगे देखो होता है क्या, नागपुरातून राजू शेट्टींचा इशारा। फडणवीस, तुम्ही सुरुवात केलीत, आम्ही शेवट करणार, सत्तापालट केल्याशिवाय राहणार नाही, महादेव जानकरांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री फडणवीस क्रिकेटच्या मैदानावर राजकारण करणार नाहीत, बाजूने उभे राहतील, शरद पवारांकडून कौतुक। अजिंक्य नाईक पुन्हा एमसीएच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये असल्याचे पवारांचे संकेत। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चाबाबत विरोधकांची आज बैठक। दुपारी 12:30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक। शरद पवार, ठाकरे बंधू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीमध्ये सहभागी होणार। राज ठाकरे दम असेल तर चुनाव रोक के दिखाव। विरोधकांच्या मोर्चावरून गुणरत्न सदावर्ते आक्रमक। सत्याचा नाही, ढोंग्याचा मोर्चा, सदावर्तेंची टीका। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी। ठाकरेंच्या सेनेनंतर आज मनसेकडूनही प्रेझेंटेशन होणार। राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार। मतदार यादीमध्ये संभाव्य दुबार नावांबाबत राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। दुबार नावांसमोर नोंद करणार। इतर केंद्रावर मतदान केलं नसल्याबाबत हमीपत्र मतदाराकडून लिहून घेतलं जाणार। बनावट आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल। भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीची मुंबई सायबर पोलिसांकडून दखल। रोहित पवारांनी एका वेबसाईटचा वापर करत बनावट आधार कार्ड बनवलं होतं। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटींचा निधी वितरित। 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करा, मंत्री आदिती तटकरेंचं आवाहन। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी गोखले बिल्डर आणि ट्रस्टी प्रतिज्ञापत्र दाखल करणार। आजच्या प्रतिज्ञापत्रामध्ये अधिकृतपणे व्यवहार मागे घेणार का, याकडे लक्ष। धर्मादाय आयुक्त आज निर्णय देणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांना माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी। फोन करत मेहबूब शेख यांना धमकी आणि शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल। आरोप करणाऱ्यांवर अयोग्य पद्धतीनं टीका करू नका, संविधानिक पद्धतीनं उत्तर द्या। मेहबूब शेख, सुषमा अंधारेंवर केलेल्या टीकेनंतर रणजित निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना। संपादाचा हस्ताक्षर आणि सुसाईड नोटवरचा हस्ताक्षर जुळत नाही, ही हत्या की आत्महत्या? फलटणचे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात। महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी सुषमा अंधारेंचा आरोप। रुपाली चाकणकर, यात पडू नका, महिला आयोग सुपारी घेऊन आले का, कुणाला वाचू पाहताय? अंधारेंनी भरला दम। तटकरेंनी चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, अंधारेंची मागणी। पुण्यातील गुंड निलेश घायवळ टोळीचा नवा कारनामा समोर। घायवळ टोळीमधील अमोल लाखेनं फसवणुकीसाठी निर्दोष शेतकऱ्याचे कागदपत्र वापरले। वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। वंदे मातरम गीताच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण। राज्यातील सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर वंदे मातरम वाचनाचे आदेश। गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाच्या आयोजनाचेही निर्देश। एसटी महामंडळाला दिवाळीच्या 10 दिवसांमध्ये 301 कोटी रुपयांचं अनुदान। उत्पन्न पुणे विभागामधून सर्वाधिक 20 कोटी रुपये उत्पन्न। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून एसटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन। शिपिंग सेंटर ह्युमन रिसोर्समध्ये भारताचा डंका। सर्वांना आमंत्रण देतोय, महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करा। इंडिया मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमधून पंतप्रधान मोदींचं आवाहन। विदर्भासह कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा। 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण आणि हलका ते मुसळधार पावसाची शक्यता। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।